तर चला मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. मी प्रथमेश आणि हा माझा मित्र जयदीप. चॅनल तर त्याचंच आहे, पण सध्या मी हँडल करतोय सध्या व्लॉग आजचा. तर आज काय घडलं ते जयदीप सुरुवात करेल. को होस्ट हां, को होस्ट गाईज. चला गाईज, कालचा दिवस आम्ही व्लॉग केला नव्हता कारण कालचा दिवस आम्हाला खूप घाणेरडी ट्रिप बसली. जरा जास्तच घाण होती. त्या घाण ट्रिपच्या चक्करमध्ये जरा आमच्या दोघांचा पण मूड खराब होता. त्यामुळं आज पण खराब आहे. तुम्हाला आमच्या आवाजाच्या टोनवरनं कळत असेल, कारण आज तेवढा जोश नाही आहे आमच्यामध्ये जसा नेहमी असतोय. पण ठीक आहे, करूयात. तरी पण काम आहे आपलं, करायला लागणार आहे. आता कालचा दिवस आमची काल DBMS ची लॅब वगैरे झाली. सुरुवात आपण कालच्या रिकॅपपासून करूया. हां, काल काय घडलं थोडं सांगू. काल आमची DBMS ची लॅब झाली. मग त्यामध्ये राहुल सर वगैरे आले. मग त्यामध्ये त्यांनी मला धरला. त्यांनी मला सांगितलं की तुझी अटेंडन्स, तू पूर्ण सेमिस्टरमध्ये फक्त एक लॅब केलायस, एक लिजिट एक. कारण एक लॅब मी केलेली, पण ती मी अर्ध्यातनं पळालो कारण तेव्हा मला लई घाणेरडी ट्रिप बसलेली. आणि एवढी घाण बसली की मी त्या लॅबमध्ये मला लेजिट ती लॅब अर्धी सोडून जायला लागली. कारण मी बसलो होतो कोणाच्या तरी साईडला आणि मी बसलो तर ते मला माहित नव्हतं तिथं ती बाजूला जागा त्यांचीच आहे म्हणून. मला माहित पण नव्हतं आणि ती लेजिट माझी पहिली लॅब होती. मग मी बसलो, अचानक त्यांनी माझ्या बाजूला येऊन बसले ते व्यक्ती. मग त्यांनी नंतर थोड्या वेळाने जागा स्विच मारली. मला एवढं वाईट वाटलं. अरे भाई, म्हणलं एवढा वाईट आहे मी. माझ्या डोक्यात हा तेच माझ्या डोक्यात मग ते नेक्स्ट गाणं चालायला लागलं की इतना बुरा हूं मैं. बघितलं का मित्रांनो? तेव्हा लेजिट मी माझ्या मित्रांना कॉल केला. तेव्हा जस्ट आमचं पायनियर्स वगैरे झालं होतं. तर आमची IST वगैरे टीम, मग मी आमची IST ची हेड आहे तृप्ती वगैरे, मग त्यांना कॉल वगैरे केला. म्हणलं मला कसंही करून या लॅबच्या बाहेर काढा. म्हणलं काही पण करा, कारण माझ्या नातं लॅब होणारच नाही. कारण तेव्हा विचार करा ना गाईज, कसं घाण वाटते ते. तुम्हीच इमॅजिन करा गाईज. आता तुम्हाला जयदीप, जर तू परत व्हिडिओ बघत असशील तर भाई तुला तर माहीतच आहे भाई, तुला काय फील झालेलं. तर वो दुख शब्दों से बयां नहीं करा जाता मित्रों. हाँ, तेच दुख भाई, दुख, अल्टीमेट दुख. वो सिर्फ फील किया जाता है, बाकी कुछ नहीं किया जाता है. नशीब, मी देव तर मी मानत नाही, तरी पण मी कृपा करतो की तुमच्या नशिबाला असं दुःख येऊ नये. ठीक आहे. बट हां, तेव्हा मग मी उठून गेलेलो. मग त्या दिवसाची माझी अटेंडन्स नाही लागलेली. मग आज मी लॅब केली. सर डायरेक्ट म्हणले एक लॅब केलायस तू, असं तसं, जरा लक्ष दे. मग ठीक आहे म्हणलं. मग वरला पण काहीतरी धमकी दिली. काय वर तुला काय म्हणले होते सर केव्हाच? कालच्या लॅबमध्ये ते अटेंडन्स रिलेटेड काय ॲग्रिगेट होतं. हां, मागचे 2 दिवस मी पण बंक केलते. आता बघा, आमची एक्झाम तर झालती, त्यामुळे थोडं रिलॅक्स वगैरे व्हायला लागते यार. तुम्हाला तर माहीतच आहे एक्झाम झाल्यानंतर कसला स्ट्रेस वगैरे असतो. एक्झाम ते वेगळी गोष्ट आहे गायज. आमचं एक्झाम 1.5 तासाची असते, त्यामध्ये आम्ही 15 मिनिटात बाहेर पडतोय. हां, आणि उरला आता दिवसभर टाइम असतोय, मग तेव्हा पण आम्ही फक्त दिवसभर झोपून वगैरे काढतोय किंवा बाहेर फिरायला जातोय. यस, तुम्हाला माहित नसेल पण आम्ही जिम सुद्धा करतोय. आता सुरुवात आहे आमची जिम. बॉडी बघून वाटत नसेल. हां, आता ठीक आहे गाईज, बॉडी बनवतोय, मॅगी नाही. हां, लगेच रिझल्ट नाही दिसणार. नाही. हां, ते आता ब्रिक बाय ब्रिक जाणार. हां, तेच. पण मला आवडेल गाईज माझी प्रोग्रेस शेअर करायला. गाईज, मी 2 हफ्त्यामध्ये 3 kg गेन केलाय. हां, कॉंग्रॅट्स जयदीप, 2 ग्रेट अचिव्हमेंट. 2 वीक्स मध्ये 3 kg, ते पण बिना कोणतं प्रोटीन पावडर, बिना कोणतं मास गेनर. फक्त मेसचं जेवण आणि दूध. तर हे घे जयदीप यार, थोडं हँडल कर. ओके, लेट मी टेक ओव्हर. हां, तर कुठपर्यंत होतो आपण? हां, 3 kg मी गेन केलाय. सो प्रोग्रेस इज गोइंग ऑन. जिमची मोटिवेशन माझी खतरनाक आहे. प्रोग्रेस करायचं आहे. ह्या वेळेस कमबॅक नाही तर पुनर्जन्म होणार आहे. किल द बॉय, लेट द मॅन बी बॉर्न. यस. ओके. एवढं स्वतःला बिझी ठेवायचं की अशा म्हणजे जयदीप, यू नो द रेफरन्स, कशा गोष्टी, अशा गोष्टीबद्दल तुला विचार करायला टाईमच मिळाला नाही पाहिजे. एवढं स्वतःला बिझी ठेवायचं आहे. दॅट्स वाय एवढं कडक चाललं आहे. बट ठीक आहे, आपला जो विषय नाही आहे. आपण कालच्या दिवसाबद्दल बोलत होतो. मग काल लॅब वगैरे झाली. मग काल जरा घाणेरडी ट्रिप बसली मला. मग काल ट्रिप बसल्यामुळं काल जेवण वगैरे प्रॉपर नाही केलं.
वॉर सोबत जरा तिथं हॉस्टेलच्या तिथं बसलो, मग थोडा वेळ रडणं पडणं झालं. हा झालं. थोडंसं जरा घाणेरड वॉर कसं होतं माझं, तुला काय वाटलं? मी जास्त करायला कारण ना, काय वाटलं तुला? बरं यार, आता किती दिवस अजून? बस झालं की आता 4-5 महिने ओलांडले तर. 4-5 महिने यार, काय 4-5 करणार? महिन्यापासून मी तुझं रोणं धोणं असं हा ऐकायलंय. वॉर इज माय रिअल वन. ओके, व्हायला दिमाग असा खराब होतो यार. तरी पण आता काय करावं, आता ऐकायला तर लागणारच आहे आपल्याला. येस वॉर इज द ओनली वन जे बिना कंप्लेन करता नेहमी ऐकतोय. नेहमी असं कधीच नाही म्हणत. आता समजा माझा कधी मूड खराब असला, कधीच नाही म्हणणार काय घाणेरडी ट्रिप मला रोज माझ्यासमोर रडगारानं करतोय. वॉर विचारणार मला. वॉर इज द रिअल गाय. वॉर मला विचारतंय बोल काय झालं. ही इज माय क्लोज रिअल वन. ओके, मग काल पण तसंच झालं. मग काल घाणेरडी ट्रिप बसली. मग मला नंतर रात्री आठवलं, आणि एवढी घाणेरडी बसली की लेजिट माझी रात्री तब्येत पण खराब झालेली. बट ठीक आहे, सकाळपर्यंत मी रिकवर पण केला. बट पण जेवण नाही केलं, आता पण केलं नाही. सालिक बाय. मग चालत असते मित्रांनो. चालत असते मित्रांनो, भेटतात पोरं कॅम्पसमध्ये, काही नाही विषय. कॉलेजचंच कॅम्पस आहे बघा, ही नाईट लाईफ आहे कॅम्पसची. तुम्हाला दाखवलं असतं, पण एवढं पण चांगलं कॅम्पस नाही दाखवण्याला आहे. कधी आपण टूर करू लवकरच, जर वेळ भेटला तर दुपारचा आम्ही नक्की तुम्हाला दाखवू आमचं डिपार्टमेंट वगैरे. डिपार्टमेंट वगैरे दाखवू आम्ही. आता तुम्ही मिनी प्रोजेक्टचा आमचा लास्टचा व्लॉग तर पाहिलाच असेल, आमचे लॅब्स वगैरे कशा असतात. पण आता नवीन इम्प्रूव्हमेंट झाली आहे गाईज. एसीज वगैरे लावले. खतरनाक वाटते. पण काय यार, पावसाळा जवळ आला तेव्हा एसी लावली कॉलेज. पावसाळा तेच तर. आता उन्हाळा संपत आला. एचओडी बी लाईक आता गरमी तर संपली, लावायची तुम्हाला जेवढी लावायची तेवढी. आता पावसाळ्यात कोणती एसी लावावं यार, पहिलं थंडी. तेच तर. भाऊनं पण एकदम सायकोलॉजीवर अटॅक केला भावानं डायरेक्ट. की भावानं डायरेक्ट पावसाळा तोंडावर आल्यावर एसी लावली, की लावा एसी, किती वापरताय ते. त्यांना पण माहिती यार, त्यांना पण माहिती. मग हे झाला कालचा दिवस आमचा. आजचा दिवस, आज आमचं ते तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्ये सांगितलं असणार मी, की आमचं AR VRचं काहीतरी प्रेझेंटेशन होतं. तर आज मॅडमनी आज काय, मॅडम प्रॉपर विसरलेली. पण गाईज एवढं आहे की आमची पहिली लॅब OSची होती. आता मला एवढं माहीत होतं की भाई माझं प्रेझेंटेशन तर काय एवढं चांगलं जाणार नाही, कारण इंग्लिशवरची माझी कमांड ना, जेव्हापासून शाळा सोडली का 10वी, तेव्हापासून इंग्लिश माझी खूप वीक झाली आहे. नाहीतर याच्या पहिले ICSC, विचार करा, ICSC. अरे अभ्यास करा रे. ॲक्सेंट बिक्सेंट ज्युनियर ज्ञान शोधून चालले. बट ठीक आहे. चालतं. बरं ठीक आहे. बॅक टू पॉईंट. तर काही विषय चालला होता रे. BCVS. मग मला माहीत होतं की माझी इंग्लिश वगैरे वीक झाली आहे, मग प्रेझेंटेशन माझं ते शिकवणं काय एवढं चांगलं जाणार आहे. पण जर मराठीत असतं मग मी 0पासून स्क्रॅचपासून शिकवलं असतं त्यांना, काय कसं करतात काय करतात. पण इंग्लिशमध्ये तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. मग कवरअप तर करायचं होतं. मग आता काल तर मी परेशान होतो प्रॉपर. मग परेशान हो रहा था, फिर बाद में इसकी OS की लैब में खुद की शक्तियाँ याद आ गई कि मैं कौन हूँ. बाद में याद आया, आई एम नॉट अ सेलर, आई एम अ डेव्हलपर. नंतर माझ्या लक्षात आलं की मी कोण आहे आणि माझी पॉवर काय. मग काय, ॲज युजल डेव्हलप तर करणारच. सो आय डेव्हलप्ड ARचं मॉडेल, ते मी स्वतः डेव्हलप केलं. मग काय, डेव्हलप वगैरे केलं. मी फुल तयारीत होतो की मॅडम कधी बोलणार. बट ठीक आहे, मॅडम विसरल्या, कारण आज जरा जास्त मॅडमनी गेमिंग राऊंड्समध्ये जे काय असते का, ऑडिओ वगैरे ऐकून कॉम्प्रिहेन्शनचं ते सगळं शिकवलं. फोनिक्स. तर हे मॅमनी शिकवलं. आणि हे गेमिंग राऊंडमध्ये असतं, जे आता आजकाल कंपनीज वगैरे घेत आहेत गेमिंग राऊंड, त्यामध्ये असतं हे सगळं. बट ठीक आहे, आणि ओव्हरऑल इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि नवीन काहीतरी शिकायला मिळालं. सो इट वॉज ऑल गुड. त्यानंतर काय, जेवण वगैरे केलं. आणि जेवण केल्यानंतर भाई आम्ही बाद असतोय. जेवण केल्यानंतर आम्ही खतम आहे. जेवण केल्यानंतर आम्ही खतम आहे. त्यानंतर आम्हाला काही करू वाटत नाही लेक्चर वगैरे. मग त्यानंतर होतं OSचं लेक्चर आमचं. त्यामध्ये जे काहीतरी करत बसलेला आणि मी कँडी क्रश खेळत बसलेलो. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन गाईज, आम्ही फर्स्ट बेंचवर बसून हे करत होतो. सो ऑरा बघा गाईज, फर्स्ट बेंचवर बसून मी कँडी क्रश, हा काहीतरी टाईमपास. आणि कोणाचा बाप काय बोलू शकत नाही.
आणि जरी बोलला तरी आम्ही पुढचं बोलायचा चान्स देणार नाही. दॅट्स द स्पिरिट. ओके, मग हेच झालं. मग काय नाही, आजचा दिवस वगैरे संपला. मग आम्ही जिमला वगैरे गेलो कॉलेजवरनं आल्यावर. मग जिम वगैरे केली, मग आपलं डाएट वगैरे फॉलो केला. मग आता जेवण वगैरे केलं आणि आता तुमच्याशी बोलतोय. आता हॉस्टेलला चाललोय. आता कॅम्पसमध्ये गोल 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 फिरतोय, कारण ब्लॉक करायचं आम्हाला त्यासाठी. कारण हॉस्टेलवर जाऊन तुम्हाला माहीत नाही गाईज, बॉईज हॉस्टेल जर कधी जमलं का मी बॉईज हॉस्टेल कव्हर करणार आणि तिथल्या गप्पा पण त्या 4 माणसात दाखवण्या लायकीच्या नसतात. पण आपल्याला 4 माणसात हे व्लॉग पण दाखवायचा नाही. त्यामुळं आपण बिंदास दाखवू शकतोय गाईज, एवढा काही विषय होणार नाही. सो ठीक आहे. तर ब्लॉग तर आता आपण आजच्या दिवसाच्या पण समाप्तीला आलेलो आहोत आणि आपल्या ब्लॉगच्या पण. तर आता आपलं नेहमीची सिरीज गायची गुप्त ज्ञान आपलं. सो व्हॉट डू यू थिंक गाईज, आजचं गुप्त ज्ञान काय असेल? यो गाईज हाय करा ब्लॉगमध्ये. हेलो हेलो हेलो. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए. इंस्टा पे डालने वाले की यूट्यूब पे डालने वाले. किधर भी नहीं, ये सिर्फ मोबाइल के स्टोरेज में रहने वाला है. गूगल ड्राइव पे अपलोड होने वाला है. गाइस इनको सपोर्ट करो. वैसे तो ये भी एक ब्लॉगर है बट इसका कोई दिखता नहीं है. ये ब्लॉगर है यहाँ पे हमारे साथ. लेकिन सही है भाई. बाय द वे बिग फैन गाना भाई एक मेरा. Yes. थैंक यू भाई. इफ यू गाइज नो हिम, ही इज सिंगर फ्रॉम मेराकी. भाई काय गाणं म्हणलेला. थैंक यू सो मच. वन ऑफ द बेस्ट सिंगर्स भाई. कलीम भाईला भाऊनं टक्कर दिलेली आहे. नाही रे बाबा, ते भारी. कलीम भाईला भाई लेजिट टक्कर दिलेली आहे भाऊनं. यस भाई, यश भाई. थैंक यू बिग सो फॅन मच. ब्रो. थैंक यू. भाई डिपार्टमेंट कहाँ? सीएससी. सीएससी आहे. आप कहाँ से हो? नांदेड. अरे मी नांदेडचा. सॉरी. अरे भाई नांदेड. कुठं भाई अरे भाई नांदेडकर भेटले आपल्याला. अनएक्सपेक्टेड कोइंसिडेंस है गाइस. 1 2 3 नांदेडकर्स इन 1 फ्रेम. यस. और ये लोह्याचा आहे. अरे लोहाचं भाई ये. चला नांदेडच आहे. चला भाई, हे असं बघा. अनएक्सपेक्टेड मीटअप. नांदेडचे लोक इकडून चांगलं करतात. येस नांदेडचे डिपार्टमेंटच्या सीएसबीएस सीएसबीएस. हा. सीएसबीएस सेकंड इयर. सीएसबीएसला नांदेडचे आहेत खूप सारे. खूप सारे. तुमचे सिनियर सिनियर कोणता इयर कोणता आहे तुमचा? सेकंड इयर. हां, आम्ही थर्ड इयरच्या आहोत. हां थर्ड इयरचे आहेत नांदेडचे खूप सारे लोक. ओके. सीएसबीएस. भारी आहे भाई. करा. अरे करत जा की. नांदेडमध्ये कुठलं म्हणजे नांदेडला होतो मी 2 वर्ष. होताच म्हणजे कोचिंगला वगैरे होता का 11वी 12वी का असंच टाइमपास? कोणाळे कोचिंग क्लास. कोणाळेला हे हां. आणि काशला होतो. आणि मी आहो पुसतचा. काबरानगरचा. वा भाई, हे आपले शूटर आहेत म्हणजे सगळे नांदेड. माझा मामा राहतो तिथं. परिश्रम गर्ल्स हॉस्टेल माहिती आहे का? कुठे? मला माहित आहे. बाबानगर. हा माहिती आहे तिथं होय. ते मामाचं घर आहे रे ते. ओके. आमच्या अर्धी खांदा नांदेडलाच राहते. सही आहे भाई. पुसच आहे. मग आता पुसद. घरी कधी जायचा विचार आहे का जाऊन आलाय भावा एवढ्या आता 6 महिने सेकंड सेमिस्टर मध्ये आपल्याला जायला मिळते काय घरी? पहिल्या ते पण आहे. semester मध्ये तरी दिवाळीच्या सुट्ट्या. पण भाई लेजेंड्स जातात. जाणार बघूया. लेजेंड्स डोंट केअर अबाउट सुट्टी. लेजेंड्स ऑपॉर्च्युनिटीचा वेट करत नाही. लेजेंड्स ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतात. ए शुभम, काय लाईन शिक की तू कवी आहेस ना? कवी आहे भाई कवी आहे. लेखक एखाद आहे 2 तो. लाईन भाई ब्लॉग साठी हा लेखक आहे. फेमस करू आपण. ऐको. एखाद दोन लाईन भाई. एखाद 2. गाइस दिस इज गाइस फ्रॉम आवर ओल्ड बोल भाई बोल. अरे वाचूनच म्हण. आणि छोटी वाली 4 लाईन म्हणतो ते. हा, कवितेचे ठीक आहे, 4 ठीक लाईन म्हणतो फक्त. ओके गाइस. बोल मराठी कविता आहे ती म्हणतो. शायरी घे. मोठीवाली थांब, लहानीवाली बघू. ते म्हण की ते आता कोणती? रिसेंट वाली ते राधाकृष्ण. की बात जास्त गोष्ट. अरे ती जॉन एलियाची. तुझी म्हण, तू लिहिलेली म्हण. तुझी बाई, तुझी. थांब की. कभी कभी ये बात सोचता हूँ कि अगर तू मेरे साथ होती तो क्या बात हो जाती. ये तन्ही सी शाम भी महफिल बन जाती और उस महफिल में. अरे गम नहीं आ रहा भाई प्रॉपर मूड झालेला. थांब आता. थांब परत एकदा. अरे यार मला नाही म्हणे. थांब टेक टू. ऐक. सो कभी कभी ये बात सोचता हूँ कि अगर तू मेरे साथ होती तो क्या बात हो जाती.
ये तन्ही सी शाम भी महफिल बन जाती और उस महफिल में तू मेरी राधा और मैं तेरा कहना होता क्या बात. और खामोशियाँ भी यही बातें करने लग जाती. मैं हाथ में गुलाब लिए बस तुझे ही निहारता रहता. तेरी एक हंसी पे सारा गम भूल जाता और दिल सिर्फ तुझको ही याद करता. और आहिस्ता वो गुलाब तेरी बालों में सजा देता. जैसे मेरी हर खुशी सिर्फ तुझ में ही सिमट जाती है. तू तेरी एक हंसी पे वो गुलाब भी शर्मा जाता होगा. वाह 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 खतरनाक. भाई नाव आणि डिपार्टमेंट. शुभम खरबट शुभम खरबट CSE डिपार्टमेंट. CS इयर थर्ड इयर. थर्ड इयर. ओके भाई, दिस इज थर्ड इयर गाईज आपले. काय बॉयज हॉस्टेलचे सगळे? सही आहे. बॉयज हॉस्टेल सगळे बॉयज हॉस्टेल गँग. चला भाई, अनएक्सपेक्टेड मीटअप. आम्ही शाहू हॉस्टेलचे मेसला आहे आम्ही तिकडं. काशी भाईची कॅन्टीन गोटेड. गोटेड कॅन्टीन. चला गाईज भेटूयात. ओके भाई, बाय बाय गाईज. यश भाई. ओके भाई, चला. चला मित्रांनो. ना कोणाला? श्रेयस सोनपेठकर. नाही रे, नाही काय? नाही कोण? थर्ड इयर जिमला येत होता बघ. नाही रे माहिती. नाही काय? नाही. बरोबर, ठीक आहे. चलो मिळते. चल भाई, चलो भेटू भाई. ओके भाई, चलो गाईज. हे अशा असतं बघा, बॉईज बघितले बॉईज असेल, थिंग्स, माहोल जस्ट कसा बॉईज चालता. थिंग्स. ओके, असं असतंय आणि यांच्यापैकी मी कोणालाच ओळखत नाही. ओळखत काय नाही. तुम्हाला Interesting माहिती thing, interesting इंटरेस्टिंग थिंग thing. तुम्ही बघितलंच असेल तुम्ही आता बघितलंय. video आम्ही त्यांना आता नाव विचारलेत. सो असं असतंय कम्युनिकेशन. बघा, आमचं BCS घाण आहे पण आमचं practical कम्युनिकेशन आमचं चांगलं आहे. मध्ये. आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो. आम्ही डायरेक्ट इम्प्लिमेंटेशनवर येतोय. आम्हाला थेरी विरी जाड काही येत नाही. बट हां, भाऊची शायरी टॉप नॉच होती काय. आणि हे सगळे गोटेड पोर आहेत बरं का. थर्ड इयरचे आहेत सगळे. CSC ब्रँचचे आहेत. आता विचारलं त्यांना, कळलं आपल्याला. आणि सगळे गोटेड आहेत. यशभाई झाला आता. यशभाई तर आपला नांदेडकरच निघाला बाई. अरे भावा, तू परत अभ्यास करा रे, अभ्यास करा. अरे भावा, शिकून कोण मोठं झालंय भावा? शिकून कोण मोठं झालंय? बघा मित्रांनो, बघा असे सांगून चालले तर पण असे आता- सांगून चाललेत बघ, पण इग्नोर इट. हा, डू युअर ignore वर्क us. गाईज, हा, डू युअर वर्क. हा. कारण हा आत्ता लक्षात ठेवेल बट नंतर विसरून जाईल. ह्याला आता मी नक्कीच लक्षात असेल की एक पोरगा होता चुत्यासारखा ब्लॉग करत होता. बट याला काही दिवसाने तो विसरून जाईल तो. तर मला वाटतं बट आता- हा ब्लॉग नेहमी राहणार आहे. यार, हा ब्लॉग नेहमी राहणार आहे. बट हां, बॅक टू मला द वाटतं पॉइंट. आता शेवट आपल्याला हा, शेवट आता करायचा आपल्याला. ग्रुप तर पण घेणार भाऊनं शायरीमध्ये राधाकृष्ण वगैरे मेन्शन केले. भारी एकदम अशी रोमॅन्टिक शायरी मला वाटलेली ती. एकदम असं काळजाचे पार असं आतमध्ये घुसून अशी बाहेरून निघाली. एकदम पेनिट्रेट करून गेली काळजाला. एकदम इंटरसेप्ट करून गेली. आर पार. एकदम आर पार परपेंडिक्युलर सारखं. पण ठीक आहे गाईज, आजचं आपण ब्लॉग इथं संपूया. कारण जरा आजचा खूप मोठा ब्लॉग झाला आपला. आता मे बी तुम्ही बघताय का नाही इतके दूरपर्यंत. जर बघत असाल तर खूप छान गाईज. असंच प्रेम असू द्या आमच्यावर. तर आजचं गुप्त ज्ञान. भाऊने शायरी सांगितलं राधाकृष्ण. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बट एवढं सांगतो गाईज, आजचं गुप्त ज्ञान हेच आहे की ऑल युअर एफर्ट्स आर युजलेस इफ यू आर नॉट द मॅन शी वॉन्ट्स. ओके, हे ऐकायला कविता वगैरे खूप छान वाटते. पण जेव्हा रिअल लाईफमध्ये करायची वेळ येते का, लेजिट फाटते. लिटरली सांगतोय. त्यामुळं सांगतोय एफर्ट्स युजलेस आहेत जर इफ यू आर नॉट द मॅन शी वॉन्ट्स. बट ठीक आहे, चालायचं. यू आर द रोमॅन्टिक जेंटलमॅन सोल्जर. कीप दॅट स्पिरिट अलाइव्ह. ओके, अजून काय वर तुला काही लास्टचे काही शब्द बोलायचे आहेत का? नाही, काय नाही बोलायचं बघ आता. काय नाही बोलायचं का? ठीक आहे. माझ्या बोलण्याबद्दल तुला काय वाटतं आता जे मी बोललो ते, त्यावर तुझी काय प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया नाही, अशी काही विशेष तर नाही. काय बरोबर बोललो, चुकीचं बोललो, काय वाटतं? एकदा रिपीट कर लाईन. ऑल युअर एफर्ट्स आर युजलेस इफ यू आर नॉट द मॅन शी वॉन्ट्स. तू तिच्यासाठी किती पण काही पण करायचं ट्राय कर, पण ते सगळं युजलेस आहे. तिला ती कधीच कळणार नाही जर तू ते मॅनच नसशील. यस बरोबर तर आहे. कारण ती तुझ्यावर लक्षच नाही देत तर लक्ष बिक्ष काही नाही. पण कसं असतं माहिती आहे काय की अपेक्षा असते रे. आता समजा सोड, जाऊ दे, हे आपला नेक्स्ट ब्लॉगचा विषय होईल आणि ब्लॉग जरा जास्तच मोठा होईल. ह्युमन सायकोलॉजी मी काय सांगत बसत नाही. आणि ह्युमन सायकोलॉजी सांगत बसलं तर 1.5-2 तासाचा ब्लॉग होईल आपला. ब्लॉग म्हणतात ते पॉडकास्टच होईल वरचा आणि माझा.
मग त्यापेक्षा मित्रांनो हे आपण हे कॉन्टेंट आपण नेक्स्ट व्लॉगसाठी रिझर्व ठेवूयात आणि सध्यासाठी तुमच्यापासनं मी आता अलविदा म्हणतो. चला गाईस, बाय बाय. चला भेटू उद्या. ओके गाईस, बाय बाय.